उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आज एकाच मंचावरती येणार। ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर धाराशिवमध्ये पत्रकार संघाच्या कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर येणार। बीड नगरपालिकेमधील शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचा भाजप नगरसेविकेच्या पतीवरती जीवघेणा हल्ला। बाळासाहेब जाधव यांच्यासह 5 ते 7 जणांनी भाजप नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडेंवरती हल्ला केला। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरती आज सांताक्रूज गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक, रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामं ही करण्यासाठी अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 10 ते दुपारी 3 असा 5 तासांचा जम्बो ब्लॉक असणार। पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये मुंबईतील 182 इमारती धोकादायक असल्याचं समोर। यामध्ये 152 खासगी, 22 महापालिकेच्या तर 8 माढ्याच्या इमारती। पावसाळ्यापूर्वी इमारती खाली करण्याच्या सूचना। उत्तर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुढील 4 आठवडे उष्णतेचे हवामान विभागानं व्यक्त केलाय अंदाज। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा डीजेच्या तालावरती ठेका। ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त इंदापूरच्या 40 फुटी रोडवरून काढण्यात आली होती मिरवणूक। महिलांचा देखील मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग। एका महामार्गावरती नारळांनी भरलेल्या ट्रकचा अपघात झाला। या अपघातानंतर लोकांची नारळ घेण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं। या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टीची आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक। थायलंडच्या अव्वल क्रमांकावरील खेळाडूचा पराभव केला। 59 वर्षांनी भारतीय खेळाडू अंतिम फेरीमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।